तर मित्रांनो, शेवटी ती वेळ आली ज्याच्यासाठी आपण इतक्या मुंबई टू विलेज हा प्रवास केलेला आहे. जी आपली खास वस्तू आहे ती तुम्हाला दिसत असेल समोर, आणि ते आता आपण रिव्हील करणार काय आहे आणि कशा प्रकारे ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला आपण रिव्हील करूया. 1 2 3. आपल्या व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला समजलं असेल की आता आपण नक्की कुठे जातोय. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता प्रवास हा मुंबई टू विलेज होणार आहे. तो पण खास एक वस्तू गावावरून आणायची. त्याच्यासाठी काय वस्तू आहे ते तुम्हाला शेवटला बघा भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याला आपण पुढचा प्रवास चालू करूया. ट्रेनला जायला ऑलरेडी उशीर झाला आहे. म्हणजे आता इथं 7 वाजले. अजून इथून रिक्षा पकडायची आणि त्याच्यानंतरला जो रेल्वे स्टेशनला जाऊ, तिकीट वगैरे काढू. चला आता मला डायरेक्ट रिक्षा. मित्रांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्या रोहाला जायचं आहे. आणि आपल्यासोबत एक भाऊसुद्धा आहेत. आणि ट्रेन सुटायला जागा फुल आहे आणि बघू शकतो इकडं सर्वजण बसलेत खाली. मी पण दरवाजामध्ये बसलो आहे. मित्रांनो, आपली आता ट्रेन सुटलेली आहे. बघू शकतो पुढं हळूहळू जात आहे आणि जो पुढचा प्रवास आहे तो आपला चालू झालेला आहे. आणि बघता बघता मित्रांनो, आपण नागोठणेला सुद्धा पोचलेलो आहोत. आणि ट्रेन थांबते की नाही हा एक प्रश्न आहे, कारण भरपूर ठिकाणावर ट्रेन थांबले नाही. आता नागोठणेला बघायला लागेल आणि मला ते नागोठणेनंतरला मला रोहाला थांबायला डायरेक्ट ट्रेन जाईल. बघूया. नागोठण्याला सुद्धा ट्रेन थांबले नाही, कारण की नागोठणे स्टेशन पाठीमागे गेला आणि ट्रेन पुढे आली. आणि आता मला वाटतं डायरेक्ट रोहाला ट्रेन थांबणार आहे. म्हणजे आपण जे पनवेल बाजूला ट्रेन लेट झालेले ते कव्हर होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणावर थांबले नाही आता रोहाला. आणि आपला जलद गतीने प्रवास झाला बघायला गेला तर, कारण जास्त उशीर झाला नाही. हां, पनवेलला सुटायसाठी थोडा वेळ गेला. त्याच्यानंतरला कुठंच वेळ नाही गेला. डायरेक्ट आपण सुटात आली आपली गाडी. फक्त 2-3 ठिकाणी थांबली. चितेला थांबली आणि बाकीचा प्रवास आहे तो जलद गतीने केला आहे. आणि मित्रांनो, आता निडी क्रॉस झालेला आहे. म्हणजे आता डायरेक्ट रोहा, म्हणजे जितेनंतरला डायरेक्ट थांबायला आपली ट्रेन रोहाला आलेली आहे. आणि आता बघूया. मला सुरुवातीला मला वाटलेलं की वेळ भरपूर जाणार आहे, पण तसं काय झालं नाही. काही ठराविकच ठिकाण घेतले आणि आता रोहाला थांबल, नंतरला माणगाव आणि पुढं परत सुटात निघल. ते मला लोकेशन कुठं माहिती नाही, म्हणजे कुठं कुठं थांबल नेमकं काय. चला आता आपला स्टॉप येईल, तिथं आपण उतरायचं आणि पुढचा प्रवास आहे जो बसने करायचा आहे तो आपण करूया. म्हणजे आपण रेल्वे स्टेशनला
गाडी पोहोचल्यावर बघूया की आपल्याला उतरायला भेटल्यानंतर आपण कोणत्या ह्या बाजूच्या आलं तर प्लॅटफॉर्म तर बरं होईल. आणि समोर बघू शकतो. त्याला आता जास्त लांब नाही राहिला. जो आपला काही सामान असेल तो आपण घेऊया, कारण तिथं किती वेळ थांबतोय रोहाला ट्रेन ती आपल्याला सुद्धा माहिती आहे. चला आता आपण डायरेक्ट घेऊया रोहाला. आपण रोहाला उतरलो आणि समोर टीशी होते, सर्व तिकीट वगैरे चेक करत होते. नशीब आपण तिकीट काढलेला. ते 40 रुपयासाठी इज्जतीचं हे नको, 40-50 रुपयासाठी इज्जत डाऊनला बांधण्यापेक्षा ते 40-50 रुपये गेलेले बरं असते. चला आता आपण डायरेक्ट रोहा बस स्टॉपला भेटूया. आणि मित्रांनो नशीब पण बघा ना किती आहे. इथं रोहाला आलो, त्याच्यानंतरला तला बस बघत होतो, तर त्याला बस ब्रेकडाऊन आहे. आता आपण जे मिनी डोअर असतं त्याच्यानं जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो कशी येतो हे बघा. आणि अजून माणसं पण कमी आहेत, म्हणजे जिथं 9-10 माणसं लागतात आणि आत्ताच तर आमची 5-6 माणसं झाली, म्हणजे अजून वेळ लागणार आहे. तिला आपण पुढचा प्रवास आहे ते गाडी फुल झाल्यानंतर करूया. आणि आता आपण गावचा प्रवास चालू केलेला आहे आणि समोर एक बस आहे. त्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या बसवाला, पण अजून रस्ता जेव्हा क्लिअर येईल एकदम तेव्हा करल. आणि आता थोडं का होईना पण गावचा फील करणार, म्हणजे गावाला आलं तो वातावरण एन्जॉय करणार आहोत आपले लालपरी आणि आपण. आणि मित्रांनो आता आपण गावच्या बस स्टॉपला पोहोचलो आणि जितकी उत्सुकता तुम्हाला आहे तितकी उत्सुकता मला सुद्धा. जी आपली जी खास वस्तू आहे ती आता रिव्हील होणार आहे, म्हणजे घरी गेल्यानंतर ते आपल्याला बघायला भेटेल की नक्की काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आता आपण गावामध्ये बसने पोचलो. जसा पुढचा प्रवास आहे तो आपल्या गावात पायी करायचा आहे. चला. आणि आता मी घरी पोचलो आणि जी आपल्याला आपली वस्तू आहे, जी खास वस्तू ती सुद्धा रिव्हील करणार आहे. त्याच्या आधी हे बघा, इकडं असं घर आहे आमचं समोर. आणि जी आपली तर मित्रांनो शेवटी ती वेळ आली ज्याच्यासाठी आपण इतक्या मुंबई टू विलेज हा प्रवास केलेला आहे. जी आपली खास वस्तू आहे ती तुम्हाला दिसत असेल समोर, आणि ते आता आपण रिव्हील करणार काय आहे आणि कशा प्रकारे ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला आपण रिव्हील करूया. 1, 2, 3 स्टार्ट. कसं आहे
एकवीर आई माझी कुलस्वामी. आणि ही फ्रेम घेऊन आता आपण मुंबईला जाणार आहोत. म्हणजे त्याच्यात हे बघा इथं तुम्हाला दिसत तसं काच क्रॅच गेली इथं आणि इथं सुद्धा ते इथं मुंबईला गेल्यानंतर नवीन टाकून तिकडंच ठेवायचे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.